15 ऑगस्टला डीपी बदलणं, तिरंगा लावणं, हॅप्पी इंडिपेंडन्स डे म्हणणं एवढ्यावरूनच देशभक्ती ठरते का? तर नक्कीच नाही. मग खरी देशभक्ती ओळखायची कशी? पहिली गोष्ट, तुम्हाला जर वाटत असेल भारत 2014ला नाही तर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालाय, तर तुम्ही आपल्या देशाच्या इतिहासाचं एक मूलभूत सत्य स्वीकारता. पण फक्त एवढंच पुरेसं नाही. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यातल्या भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, गांधीजी आणि असंख्य सामान्य लोकांच्या योगदानाचा आदर करता का? मतभेद असू शकतात, पण आपल्या इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजच्या पॉलिटिकल प्रिफरन्सनुसार महान किंवा देशद्रोही बनवण्याची सवय असेल तर आपण इतिहासाचा आदर करत नाहीये. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य लढ्याची एक मोठी कल्पना होती. आपण वेगवेगळे असलो तरी एकत्र राहायचं. पण स्वतःला विचारा, तुम्हाला या देशातला फक्त तुमच्यासारखा माणूस प्रिय आहे का? की भाषा, जात, धर्म, विचार काहीही असो, तो भारतीय आहे म्हणून त्याच्या समान हक्कांवर तुमचा विश्वास आहे? कारण देश म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे त्या जमिनीवर जगणारे लोक. आणि जर तुम्ही देशावर प्रेम करता पण देशातल्या लोकांचा तिरस्कार करता तर एक अनकम्फर्टेबल क्वेश्चन आहे, तुम्ही देशावर प्रेम करता आहात की फक्त देशाच्या नावावर? तर तिसरी गोष्ट, तुमचा लीडर देशापेक्षा मोठा आहे का? तुमची पार्टी देशापेक्षा मोठी आहे का? जर नेता चुकला तर तुम्ही म्हणू शकता का माझा नेता चुकतोय? कारण देशभक्ती म्हणजे नेत्याची अंधभक्ती नाही. देश आधी, संविधान आधी, नागरिक आधी आणि बाकीच्या गोष्टी नंतर. म्हणून या 15 ऑगस्टला स्वतःला एक प्रश्न विचारा, मी फक्त भारताचा झेंडा उचलतोय की भारतातल्या प्रत्येक भारतीयाचा हक्कही उचलतोय? उत्तर कमेंटमध्ये देण्याची गरज नाही, स्वतःला द्या. कारण देशभक्तीचा सर्वात कठीण टेस्ट, तपासणी दुसऱ्यांना पास फेल करणं नाही, स्वतःला आरशात पाहणं आहे. जय हिंद, जय भारत.